नमस्कार, विद्या नर्सिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचं टॉपिक आहे चेंजेस ऑफ फिटल सर्क्युलेशन ॲट बर्थ. जे हिमोडायनॅमिक्स असतात फिटल सर्क्युलेशनचे आफ्टर बर्थ प्रोफाउंड चेंजेसमध्ये जातात, मेनली ड्यू टू सिजेशन ऑफ प्लेसेंटल ब्लड फ्लो अँड इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन. फर्स्ट वन इज सिजेशन ऑफ प्लेसेंटल ब्लड फ्लो अँड सेकंड वन इज इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन. बर्थ झाल्यावर जे हिमोडायनॅमिक्स असतात फिटल सर्क्युलेशनचे ते प्रोफाउंड चेंजेसमध्ये जातात, मेनली ड्यू टू सिजेशन ऑफ द प्लेसेंटल ब्लड फ्लो. अम्लायकल कॉर्ड कट झाल्यामुळं जे प्लेसेंटल ब्लड फ्लो असते ते सिजेट झाल्यामुळं. अँड सेकंड वन इज इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इनिशिएट झाल्यामुळे जे बेबीचे लंग्स असतात ते एक्सपांड होतात. एक्सपांड झाल्यामुळे ते फंक्शनली ॲक्टिव्ह होतात, त्या ठिकाणी गॅस एक्सचेंज होत असते. मेनली या दोन कारणांमुळं जी फिटल सर्क्युलेशन असते त्याच्यामध्ये प्रोफाउंड चेंजेस दिसून येतात. ते चेंजेस आहेत क्लोजर ऑफ द अम्लायकल आर्टरीज, सेकंड वन इज क्लोजर ऑफ द अम्लायकल वेन, थर्ड वन इज क्लोजर ऑफ द डक्टस आर्टरियोसिस अँड लास्ट वन इज क्लोजर ऑफ द फोरामिना ऑफ ओव्हेरी. फर्स्ट वन आहे क्लोजर ऑफ द अम्लायकल आर्टरीज. अम्लायकल आर्टरीज हे मेनली फिटसकडून डिऑक्सिनेटेड ब्लड अँड वेस्ट प्रोडक्ट प्लेसेंटाकडे नेण्याचं काम करत असतात. फंक्शनल क्लोजर हे ऑलमोस्ट इमिडिएटली होत असते. कॉर्ड क्लॅम्प झाल्यावर जे फिटल ब्लड असते ते प्लेसेंटाकडे ड्रेन आउट होऊ नये ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी जे अम्लायकल आर्टरीज असतात ते आधी क्लोज होतात. ॲनाटॉमिकल क्लोजर ही मेनली 2 ते 3 महिन्यामध्ये होत असते. जे अम्लायकल आर्टरीज असतात ते 2 पार्टमध्ये डिवाइड होतात, डिस्टल पार्ट आणि प्रॉक्सिमल पार्ट. ठीक आहे, दिस इज डिस्टल पार्ट ऑफ द अम्लायकल आर्टरीज अँड दिस इज प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द अम्लायकल आर्टरीज. जे डिस्टल पार्ट ऑफ द अम्लायकल आर्टरी असते ते लॅटरल अम्लायकल लिगामेंटमध्ये फॉर्मेशन होते आणि जे प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द अम्लायकल आर्टरीज असतात ते सुपिरियर वेसिकल आर्टरीज म्हणून ओपन असतात. नेक्स्ट वन आहे क्लोजर ऑफ द अम्लायकल वेन अँड डक्टस वेनोसिस. अम्लायकल वेन ही मेनली प्लेसेंटाकडून ऑक्सिनेटेड ब्लड हे फिटसकडे कॅरी करण्याचं काम करत असते आणि डक्टस वेनोसिस हे मेनली एक टेम्पररी शंट असते बिटवीन अम्लायकल वेन अँड इन्फिरियर वेना कावा. मेनली लिव्हरला बायपास करून जे ऑक्सिनेटेड ब्लड असते ते इन्फिरियर वेना कावामध्ये ड्रेन करण्याचं काम करते. फंक्शनल क्लोजर हे मेनली आर्टरीजच्या नंतर होत असते, लिटिल लेटर दॅन दी आर्टरीज. आर्टरीज क्लोज झाल्यानंतर थोड्या वेळानं जे अम्लायकल वेन असते ते क्लोज होते. मेनली जे प्लेसेंटाकडून ऑक्सिनेटेड ब्लड असते 80 to 100 ml ते रिसीव करण्यासाठी जे अम्लायकल वेन असते आर्टरीजच्या नंतर क्लोज होतात. डक्टस वेनोसिस असते ते मेनली 2 मेकॅनिझमनी क्लोज होत असते. फर्स्ट वन आहे अम्लायकल कॉर्ड कट झाल्यामुळं जे प्लेसेंटल ब्लड फ्लो असते ते कट ऑफ होते. ठीक आहे, इमिडिएटली कट ऑफ दी ब्लड सप्लाय फ्रॉम दी प्लेसेंटा. फिटल लाईफमध्ये जे डक्टस वेनोसिसमध्ये हाय प्रेशर असते ते अचानकपणे प्लेसेंटल ब्लड फ्लो स्टॉप झाल्यामुळे ड्रॉप होते आणि त्यामुळं जे डक्टस वेनोसिस असते ते नॅचरली कोलॅप्स होते. अँड नेक्स्ट वन इज स्पिंक्चर मेकॅनिझम. डक्टस वेनोसिसमध्ये मेनली डक्टस वेनोसिसच्या ओरिजिनच्या ठिकाणी या ठिकाणी मेनली एक फिजिओलॉजिकल स्पिंक्चर प्रेझेंट असते. ती स्पिंक्चर मेनली फिटल लाईफमध्ये ओपन असते, मेनली 2 कारणामुळं. एक तर फिटल लाईफमध्ये जे फिटल ब्लड असते त्यामध्ये ऑक्सिजनचं जे कॉन्सन्ट्रेशन असते ते कमी असते, त्यामुळं ती स्पिंक्चर ओपन राहते. अँड सेकंड वन इज प्लेसेंटल प्रोस्टाग्लॅंडिन, ते पण या स्पिंक्चरला ओपन ठेवण्याचं काम करते. जेव्हा बेबी बर्थ होते तेव्हा कॉर्ड क्लॅम्प झाल्यामुळं जे प्लेसेंटल ब्लड फ्लो असते ते कमी होते किंवा कट ऑफ होते. कट ऑफ झाल्यामुळे जे प्लेसेंटल प्रोस्टाग्लॅंडिन असतात, सर्क्युलेटिंग प्लेसेंटल प्रोस्टाग्लॅंडिन, ते कमी होतात किंवा ते सिंथेसाइजच होत नाही आणि जे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन असते ते अचानकपणे सडनली राईज होते, त्यामुळं जे फिजिओलॉजिकल स्पिंक्चर असते ते आपोआप कन्स्ट्रिक्ट होऊन जाते. आणि आफ्टर क्लोजर जे अम्लायकल वेन असते ते लिगामेंटम टेरिसमध्ये फॉर्मेशन होते. ठीक आहे, जे अम्लायकल वेन असते ती लिगामेंटम टेरेसमध्ये फॉर्मेशन होते, लिगामेंटम टेरेस. अँड जे डक्टस वेनोसिस असते ते लिगामेंटम वेनोझममध्ये फॉर्म होते. डक्टस वेनोसिस फॉर्म्स दी लिगामेंटम वेनोझम.
नेक्स्ट वन आहे क्लोजर ऑफ द डक्टस आर्टिओसिस. डक्टस आर्टिओसिस ही मेनली पल्मनरी आर्टरी आणि अयोर्टाच्या मध्ये प्रेझेंट असते. ड्युरिंग फिटल लाईफ मेनली लो ऑक्सिजन, हाय लेवल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन E2 अँड नायट्रिक ऑक्साईड हे डक्टस आर्टिओसिस ओपन ठेवण्याचं काम करत असते. आफ्टर बर्थ विथिन फ्यू अवर्स ऑफ रेस्पिरेशन जे मसल प्रेझेंट असतात डक्टस आर्टिओसिसमधले ते कॉन्ट्रॅक्ट होतात. मेनली ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळं आणि जे सर्क्युलेटिंग प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी कमी झाल्यामुळं आणि जे प्रेशर असते ते कमी झाल्यामुळं जे डक्टस आर्टिओसिस असते ते आपोआप कन्स्ट्रिक्ट होते आणि कोलॅप्स होते. नेक्स्ट वन आहे फंक्शनल क्लोजर. हे मेनली इमिडिएटली आफ्टर बर्थ होते 12 ते 24 तासामध्ये. ॲनाटॉमिकल क्लोजर 1 ते 3 महिने लागतात आणि आफ्टर क्लोजर जे डक्टस आर्टिओसिस असते ती लिगामेंटम आर्टिओझममध्ये फॉर्मेशन होते. डक्टस आर्टिओसिस फॉर्म दी लिगामेंटम आर्टिओझम. नेक्स्ट वन आहे क्लोजर ऑफ द फोरामिन ओव्हेल. फोरामिन ओव्हेल हे मेनली राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियमच्या मध्ये प्रेझेंट असते. ड्युरिंग फिटल लाईफ जे दोन्ही लंग्स असतात ते इनॅक्टिव्ह असल्यामुळे जे राईट एट्रियलचं प्रेशर असते ते जास्त असते लेफ्ट एट्रियमपेक्षा. त्यामुळे जे हे सेप्टम प्रायमम असते ते फिजिकली लेफ्ट साईडला पुश होते. जे प्लसंटाकडून येणारं जे हायली ऑक्सिजनेटेड ब्लड असते ते डायरेक्टली राईट साईड करून फिटस चे जे इनॅक्टिव्ह लंग्स असतात त्याला बायपास करून लेफ्ट साईडला येते. नेक्स्ट आफ्टर बर्थ रेस्पिरेशन इनिशिएशन झाल्यावर जे दोन्ही लंग्स असतात ते एक्सपांड होतात. त्या ठिकाणी गॅस एक्सचेंज होते आणि जे राईट एट्रियलचं प्रेशर असते ते कमी होते आणि लेफ्ट एट्रियमचं प्रेशर लेफ्ट साईड ऑफ द हार्टचं प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं हे जे फ्लॅप असते ते सेप्टम सेकंडन्सच्या अगेन्स्ट, सेप्टम प्रायमम हे जे फ्लॅप असते ते सेप्टम सेकंडन्सच्या अगेन्स्ट अढेअर होते आणि जे फोरामिन ओव्हेल असते ते क्लोज होऊन फोसा ओव्हॅलिस म्हणून फॉर्म होते. जे फंक्शनल क्लोजर असते ते सून आफ्टर दी बर्थ ऑफ दी बेबी होते आणि जे ॲनाटॉमिकल क्लोजर असते ते 6 to 1 इयरमध्ये होते. आफ्टर क्लोजर फोसा ओव्हॅलिस म्हणून फॉर्मेशन होते.